रिलेशनशिप म्हणा, मनी म्हणा, की जसं आपण म्हणून ना असं बोलत बोलत करायचं वगैरे, पण एकदा का आपल्याला बसायला घेतलं, जेव्हा मोबाईल बिबाईल सगळं दूर ठेवून, तर ते खूप सुंदर होतं ते प्रॅक्टिस रायटिंग मध्ये करायचं. जेवढं तुम्हाला होईल ना शक्यतो, आणि जेवढं सकाळी सकाळी जेवढं लवकर करता येईल तेवढं करायचं. कारण नंतर ते 12च्या नंतर टेम्पो असा 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 होतो. आपण बऱ्याच वेळेस विचार करते की दुपारी आपण बसू आणि करू, पण नाही, एकटं ते आपण तेवढं म्हणतो की नाही नंतर करू नंतर करू, मग ते राहून जातं. वेळ कसं जातो तेही कळत नाही. तर जेवढं आपल्याला सकाळी सकाळी होता येईल ना तेवढं करायचं. आणि मनीच्या चॅप्टर मध्ये आता अजून आहे आपला तर पुढे. येस, आजचा चॅप्टर आपण सुरू करू. आता आज आपला 26वा आहे ना आज. 26, 26, 27, 28. 3 चॅप्टर आहे आता याच्यातले. येस. आता वरतून मॅजिक येताना दिसतंय, ढगातून मॅजिक दिसतंय ना, आकाश आहे, आकाशातून मॅजिक दिसतंय, म्हणजे आपल्यावर जसं पाऊस पडतो तसं मॅजिक पडतंय असं. हेच खाली स्क्रॉल करा. की आजचा चॅप्टर पण आता खूप खूप महत्वाचा आहे आपला, आणि खूप म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना परिणामकारक असा चॅप्टर आहे. की आपल्या ज्या चुका आहेत, आपल्याला असं वाटतं की तुम्हाला चूक झाली, इथे मला रिग्रेट आहे, तर ज्या काही चुका आहे ना त्यालाच वरदान कसं करायचं, आपण त्याला त्याच्यामध्येच मॅजिक कसं शोधायचं ना. आज आपण प्रत्येकाला असं वाटतं ना, अरे हे नसतं झालं तर बरं झालं असतं, यांनी माझ्या आयुष्यात असं नसतं केलं तर झालं असतं. तर आजचा चॅप्टर आहे ना त्या गोष्टीसाठी, म्हणजे आपल्याला काही गोष्टी रिलीफ पण करायच्या. खूप सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका. आणि हा चॅप्टर असा समजला ना तर भरपूर, म्हणजे इथून या चॅप्टर मधून खूप बदल होतात. मी या चॅप्टरची खूप छान प्रॅक्टिस केली होती, तेव्हा मला आठवतं की नाही आपल्याला पण जे असे रिग्रेट होते किंवा असं डोक्यात होतं की हे असं का झालं, ती गोष्ट का झाली, ते असं नाही, क्लिअरिटी झाली त्या गोष्टीची. मला आठवण पण येत नाही ज्या ज्या याच्यावर काम केलं त्या. येस पूजा म्हणून. 26वां दिन जादू से अपनी गलतियों को वरदान में बदले, अपने जख्मों को बुद्धिमत्ता में बदले। ओपरा विन्फ्री, मीडिया पर्सनालिटी और व्यवसायी। आता हे काय सांगते, आपले जे जखम आहेत ना, म्हणजे आपल्याला जे दुःख झालेलं आहे, आपल्याला जे पेन झालेलं आहे, आपल्याला कधी कधी काहीतरी त्रास झाला, प्रत्येकालाच आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यात आपण म्हणतो का सगळं चांगलं चांगलं आहे, किंवा काही आपल्या त्या मेमरीज असतात आपण त्या खूप अशा जमा करून ठेवल्या असतात, तिथं पेनफुल असतं, जर काही कारण आपल्याला आठवण आली की ते होतं. मग ही ओपरा जी आहे ना तिची स्टोरी फार हे, म्हणजे तिची स्टोरी ना, तिला खूप असं पेन मिळालेलं आहे समाजाकडनं, जिथे राहिली, म्हणजे तिच्यावर वेगवेगळे बलात्कार किंवा ज्या काही तिच्यासोबत त्या घटना झाल्या, तर ते कुठंतरी ना तिला ते पेनफुल, तुम्ही यू कॅन हील वर जर पुस्तक वाचलं असेल किंवा ते स्टोरी ऐकली असेल, त्याच्यामध्ये ती स्टोरी सांगितली की ते लहानपणी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या काही जणांच्या याच्यावर होतात, किंवा अशा सेक्शुअल हॅरेसमेंट झाली असती, खाण्यासाठी झालेली असती, कुठं तिला बस स्टँडवर इकडे तिकडे झोपावं लागलं, कपड्या म्हणजे खाण्यासाठी पण काही गोष्टी कराव्या लागल्या, तर ते हे सगळ्या तिने तिने ना हे स्वतःवर काम केले. सगळ्या तिच्या ज्या जखमा आहे ना त्याला एक तिला वरदान घेतलं आणि बुद्धिमत्ता घेतली की चला याच्यातून काहीतरी आहे, असं ही ओपरा म्हणते. येस. हर गलती एक छिपा हुआ वरदान है। आज का जादुई अभ्यास इसे साबित कर देगा, क्योंकि आप यह खोजने वाले हैं कि हर गलती के भीतर दरअसल अनकहे वरदान छिपे रहते हैं। आपली जी काही आपल्याला असं वाटतं की माझ्या बाबतीत हे चुकीचं झालेलं आहे, माझ्या बाबतीत इथं असं नव्हतं व्हायला पाहिजे, की प्रत्येक जी आजचा जर तुम्ही अभ्यास ते मनापासून करता तर काही चुकीचं कुठेही नव्हतं. की जी काही असं वाटतं तुम्हाला की इथं चूक आहे, इथं हे आहे, तर ते पण आपल्यासाठी कसं वरदान आहे. त्याने आपल्या त्या सिच्युएशनला, त्या घटनाला आपल्याला किती स्ट्रॉंग केलंय ना हे आपण ओळखायचंय. तेव्हा आपण जेव्हा याच्यावर असं काढू ना त्याला, की उकरून आणि सगळं बघू की आज त्याचं काय सिच्युएशन, आज जर ती सिच्युएशन तशी नसती तर आज आपण असं नसतो. येस. कोई बच्चा जब साइकिल चलाना या लिखना सीखता है तो कई गलतियां करता है। हम इसके बारे में कुछ नहीं सोचते हैं, क्योंकि हम जानते हैं कि वह जो करने की कोशिश कर रहा है उसकी प्रक्रिया में गलती करके ही वह उसे सीख पाएगा और अंततः उसमें माहिर बन पाएगा। तो फिर ऐसा क्यों होता है कि बड़े लोग जब गलतियां करते हैं तो वे खुद पर इतने सख्त होते हैं? जो नियम बच्चों पर लागू होता है
वही आप पर भी लागू होता है। हम सभी गलतियां करते हैं, और यदि हम कोई गलती न करें तो कभी कुछ नहीं सीख पाएंगे और अधिक चतुर या समझदार नहीं बन पाएंगे। येस, मग आपण असं कुठेतरी लहानपणी ऐकलेलं आहे, कुठेतरी लिहिलेलं ऐकलंय की माणूस चुकीचा पुतळा आहे. म्हटलं जातं ना की माणूस चुकीचा पुतळा आहे. माणसाकडनं चुका या होतात, पण आपण असं नाही की एक चूक परत परत करतो. नवीन नवीन चुका झाल्या पाहिजे, की त्या नवीन नवीन चुका झाल्या म्हणजे नवीन नवीन शिकत जातो. उदाहरणार्थ आज जेव्हा आपण सायकल चालवायला लागलो होतो नवीन नवीन, तर किती वेळेला तरी आपण पडलो होतो, किती वेळेला तर ते स्लिप झालं होतं, किती वेळेला तरी माहित नव्हतं कसं काय. मग जे पण आपण सुरुवातीचे कामं आठवा, जे आपण करत होतो, किंवा लहान मुलांना अजून पण आहे ना, की आपण म्हणतो जाऊ दे बेटा, चुकलं तर चुकलं, हे परत तू नीट करशील. कारण लहानपणी कसं पेन्सिल आणि इरेजर असतं ना, खोडून त्यांना परत केलं जातं. पण पेन मिळाल्यावर मग असं स्ट्रिक होतं की नाही, तुला आता पेन मिळालाय तर फोडता येत नाही किंवा करता येत नाही गलती. म्हणजे आपल्या माइंडसेट मध्ये एक गोष्ट होती की नाही नाही, आता ही चूक झालं, किंवा ती चूक अशी रिग्रेट घेऊन आपल्याला नाही का, त्याच्याच आपल्याला ते चुकी झाली किंवा हे होतं. एखाद दिवशी आपल्याला झालं बाय डिफॉल्ट, आपण लेटच उठलो, काहीतरी आपलं झालं, आपण दिवसभर तेच मनाला लावून घेणार की अरे आज तर मला उशीरच झाला, आज माझ्याकडनं एक्सरसाइज नाही झाली, आज माझ्याकडनं पूजा नाही झाली, माझ्याकडनं हे नाही झालं. मग आपल्याला जेव्हा असं वाटतं ना, की आपल्याला असं वाटतं की नाही ती माझी चूक आहे, की खूप मोठं आहे, की आपल्याला असं वाटतं काहीतरी मी खूपच मोठं केलंय आपण, तर मग ती चूक पण आपला एक अनुभव होता, किंवा असं होतं की आपण मोठ्यांना एकदमच त्या चुका म्हणून अशा नाही धरल्या पाहिजे. की जसं आपण आयुष्यात येतोय ना, मग चुका करत करत आपण अपडेट होतो. आपण चुका नाही केल्या तर आपण तिथं त्या गोष्टीला प्रयत्नच नाही केला असं समजायला काही हरकत नाही. येस. हमारे पास अपने खुद के विकल्प चुनने की स्वतंत्रता होती है, और इसका मतलब यह है कि हमारे पास गलतियां करने की स्वतंत्रता होती है। गलतियों से चोट पहुंच सकती है, लेकिन यदि हम अपनी की हुई गलतियों से नहीं सीखते हैं, तो इसका अर्थ है कि हम उनकी वजह से हमने जो कष्ट उठाया वह व्यर्थ गया। दरअसल आकर्षण के नियम द्वारा हम वही गलती बार बार करेंगे, जब तक कि परिणामों से हमें इतनी चोट ना पहुंचे कि हम आखिरकार उससे सबक सीख ले। इसी कारण गलतियां हमें चोट पहुंचाती है, ताकि हम उनसे सीख सके और हम उन्हें बार बार न दोहराए। येस, मग जेव्हा पण आपल्याकडनं चुका होतात किंवा असं वाटतं आपल्याला की इथं माझ्याकडनं चुकी झाली, आपण कधी कधी स्वीकार पण करतो ना, अरे हे माझ्याकडनं असं झालं, मी चुकी केली, किंवा मी हे अशी चूक केली. मग तुम्ही तो एक मराठी मूवी आहे, त्याच्यामध्ये एक दाखवलंय की त्या एका फॅक्टरीचा हे असतो, संप असतो. तिथं तो जो लीडर असतो तो बोलायला पाहिजे होता, की त्या मागण्या मागायला, तिथं नाही बोलला. म्हणून त्याला ते इतकं रिग्रेट होतं की त्यांनी आयुष्यभर नंतर बोलणंच बंद करून टाकलेलं असतं, की मी त्यावेळेला का नाही बोललो, मी त्यावेळेला का नाही डिसिजन घेतलं, मी त्यावेळेला ती गोष्ट का नाही करू शकलो. म्हणजे इतकं जर आपण एखाद्या चुकीला जर असं एकदमच पेलवून घेतो आणि त्याचं जर ओझ आपण आयुष्यभर ठेवतोय, म्हणजे ती जखम जी आहे ती रोज रोज आपण त्यासाठी त्याची शिक्षा घेतो, तर मग आपल्याला ज्या चुका आपण करतो त्याची आपल्याला काही ना काही चोट तर मिळती, इनर मिळती, आउटर मिळती, आहे ना. जसं आपण आता काहीतरी शिकलोय फिजिकली, आपल्याला शिकायचंय नवीन डान्स शिकतोय किंवा आपण जम्पिंग शिकतोय, जे काही शिकतोय तिथे आपण पडू, कधी गुडघ्याला लागल, कधी यायला लागल. जेव्हा आपण असं करतोय रिलेशनशिप मध्ये काही गोष्टीत, आपल्याला त्या इनर म्हणजे आपल्या हार्ट टचिंग असतात, की आतमध्ये कुठंतरी ते जखमा झालेल्या असतात. मग ह्या सगळ्या जखमा जर आपण होतोय, ही सगळी जी प्रोसेस आहे त्याच्यामधून काहीतरी परिणाम आहे, की आपल्याला काहीतरी तिथं शिकायला मिळालेलं आहे. आणि जर आपण ह्या चुका ज्या सगळ्या करतोय, तर हा त्यावेळेस आपल्याला कळतं ना, की आपल्याला परत हे असंच करायचं नाही, किंवा त्याच्यामधून काय आपल्याला चांगलं झालेलं आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही जर काही रितेश पेन दे रे. स्कीम असेल, कुठं पैसे, रितेश. एक मिनिट हा. काही स्कीम असेल, कुठं आपण पैसे टाकलेले असतात, एखाद्या वेळेस असतं ना की आपल्याला काही पैसे डुबले, मग ती स्कीम गेली किंवा ती कंपनी गेली, तर पण आपल्याला त्या स्कीम मधून कळतं की नाही नाही, आता पुढच्या वेळेला आपण जरा चेक करून करायचंय, पुढच्या वेळेला जरा आपण हे करायचं. मग असं कधी न कधी कोणाच्या न कोणाच्या बाबतीमध्ये छोटं मोठं तर झालेलंच असतं. मग ज्या ज्या आपल्या चुका आहेत ना, त्या त्या चुका आपल्याला शिकवायला झालेल्या आहेत. येस. माईक चालू करा. किसी गलती से सीखने के लिए हमें पहले उसे स्वीकार करना होता है, और यहीं पर कई लोग अटक जाते हैं, क्योंकि वे अपनी गलती के लिए प्रायः किसी दूसरे को दोष देने लग जाते हैं। आइए मान लेते हैं कि पुलिस ने तेज गति से गाड़ी चलाने के लिए हमारी गाड़ी को रोक लिया और चालान बना दिया।
हम तेज गति से गाड़ी चला रहे थे। इस तथ्य की जिम्मेदारी लेने के बजाय हम पुलिस वाले को दोष देते हैं कि चूंकि वे लोग हाईवे के मोड़ पर झाड़ियों में छिपे हुए थे, इसलिए हम उन्हें नहीं देख पाए। उनके पास रडार गन थी, इसलिए हमारे पास बचने का कोई मौका ही नहीं था। लेकिन दरअसल गलती हमारी थी, क्योंकि हमने ही तेज गति से गाड़ी चलाने का विकल्प चुना था। मग असं बऱ्याचदा आपल्या लाईफमध्ये काही ना काही एखादी घटना होती, पण आपण ती एक्सप्लेन करताना किंवा दुसऱ्यांना सांगताना मात्र कसं सांगतो, नाही नाही तिथे ना ते गोष्ट तिथे चुकीची होती, तिथे काय हेच नव्हतं, तिथे काही तेच नव्हतं. उदाहरण त्याने दिलं की आज चला एक पोलिसांनी आपल्याला पकडलं आणि आपण गाडी जोरात चालवतो, उदाहरणार्थ असं सांगितलं, पण ती गाडी जोरात चालवणं ही पण चुकी आहे ना. मग तिथं काय पोलिसच दिसले नाही वेळेवर, काय ते पोलीस आले किंवा ते हेच नव्हतं, सिग्नलच नव्हतं काही तिथं, असं वाटलं की तो रस्ता कसा आहे. मग तिथं आपली चूक झाली असते की आपणच म्हणतो की चला आपण कुठंतरी घाईत होतो, आपल्याला लवकर हे करायचं. अशा भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी असतात आणि आपण आहे ना त्याच्यावर पडदा टाकतो की आपले मुलं पण सांगतात, नाही का मम्मी मी असं नाही केलं, त्या टीचरनीच ते व्यवस्थित नाही शिकवलं, त्या टीचरच तशा. म्हणजे आपण काय करतो, दुसऱ्यावर ते टाकून मोकळं होऊन जातो. बऱ्याच वेळेला आपली काही पण चुकी असेल तर ते ब्लेम करून मोकळं होऊन जातो, नाही तू हे व्यवस्थित नाही केलं ना म्हणून हे असं झालं. म्हणजे काही असं तर खूप छोट्या छोट्या पण गोष्टी असतात, कळत नकळत आपण ते बऱ्याच वेळेला करत असतो आणि पटकन असं आपली चुकी जरी असली तर नाही ते मान्य नाही करायला, ती गोष्ट अशी होती. मग आपण आपण काय तिथे चॉईस केली होती ती पण आपलीच चुकी होती. येस. अपनी गलती के लिए दूसरों को दोष देने के साथ समस्या यह है कि हम अपनी गलती के दर्द और परिणामों को तो भोगेंगे ही, लेकिन उससे हम कुछ सीख नहीं पाएंगे। और परिणाम यह होगा कि हम उसी गलती को दोबारा आकर्षित करेंगे। मग रोंडा काय म्हणते, इथं जर तुम्ही चूक आहे, तिला असं वाटत नाही की तुम्हालाच तुमची चूक आहे आणि आपण जर तिथं शिकत नाही तर परत आपण ती चूक करतो है ना. आपण परत असं वाटतं की ती चूक करतो. उदाहरणार्थ एखाद्या आपल्या लहान मुलगा असेल आणि त्याने काहीतरी कोणाचं इरेजर पेन्सिल चोरून आणली, तर आपण त्याला जर काही तिथं नाही सांगितलं की हे चुकीचं आहे बाळा, ही चोरी आहे, हे नाहीये, परत वापस दे, तर त्याला ते कळणारच नाही कदाचित मोठं होईपर्यंत की हे चुकीचं आहे, द्यायचं आहे. भरपूर मुलांचे प्रोग्रामिंग असेच होऊन जातात की नाही त्यांना ते मजा यायला लागते, ते कळत न कळत तीच कशी सवय लागते किंवा खोटं बोलणं आहे, काही पण सवय असतात. मग हे चूक आहे किंवा याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला आहे. जेव्हा आपण एखाद्याला नाही एखादं लहान मुलाला मारतो किंवा रागवतो किंवा हे चुकीचं आहे म्हणतो किंवा आपलं जे आहे, तर मग जर आपण ते हे वाटतच नाही की आपलं ब्लेम चुकीचं आहे ना, आपण म्हणतो नाही नाही त्या समोरच्याने असं केलं, तर आपण तिथं शिकणार नाही की आपल्या चुकांना पण आपल्याला कृतज्ञामध्ये शिफ्ट करायचंय. आप इंसान हैं, आपसे गलतियां निश्चित तौर पर होंगी, और यह इंसान होने के बारे में बड़ी सुंदर बात है। लेकिन आपको अपनी गलतियों से सीखना चाहिए, वरना आपके जीवन में बहुत सा अनावश्यक दुख दर्द आ जाएगा। आप किसी गलती से कैसे सीखते हैं? कृतज्ञता। मग आपल्या आयुष्यामध्ये अशा काही काही छोट्या छोट्या चुका झालेल्या असतात बघा, आपल्याला आठवतात त्या की अरे हे तर काही खूपच बावटपणा करत होतो आपण, हे खूपच काहीतरी हे करत होतो. आम्ही लहानपणी गावाकडे वगैरे गेलो होतो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, तर तेव्हा असं काही आपल्याला माहित नसतं, तर ते मध जे असतं ना, मध काढायचं असतं, मधाचं पोळं. तर तिथं आम्ही काय केलं होतं, माझा भाऊ चुलत भाऊ असे सगळेजण 4-5 जण होतं, तर ते गौरी पेटवून वगैरे आम्ही तसं केलं होतं आणि ते काढलं, त्या माश्या आल्या, आम्ही तिथून पळून गेलो आणि ती गौरी ना तशीच तिथं दाबून ठेवली, की ते माहित नव्हतं की ते आग आहे, ते पेटवायचंय की ती प्रोसेसच माहित नव्हती. मग आम्ही घरी आलो, आमच्या ते काही लक्षात नाही, पण तसंही रात्र झाली तर तिथं पूर्ण आमचं जे खळं होतं ना ते पूर्ण पेटल्या गेलं. रात्रीचा पूर्ण तिथं उजेड पडला, घरातले गावातले सगळे जे आहे तिथं पाणी टाकून ते विझवलं वगैरे. मग ते आम्हाला असं वाटलं खूप चुकी होती. मग आम्हाला सगळ्यांनी समजून सांगितलं, ते माझ्या भावाने केलं होतं अगदी छोट्या, पण आम्ही पण त्याच्यामध्ये पार्टनर होतो त्या क्राईम मध्ये. मग असं कळालं की त्याच्यानंतर कळालं ना की ही गोष्ट आहे, की आग आहे, त्याला त्याला ते आपण सेफ्टी घेतली पाहिजे किंवा अशी गोष्ट आहे त्याला समजून सांगितलं गेलं किंवा तिथं ती आपण तिथून काय शिकलो, हे पण खूप मोठं महत्वाचं आहे. मग आपल्याला जर असं कळतंय की ज्या ज्या आपल्या चुका झाल्या आपण त्या टाईपची नाही करत है ना. चुका होत राहतात आपल्या, पण एक चूक आपण परत 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 नाही करत. एकदा आपल्याला कळालं की ही चूक आहे, हे इथे नाही करायचंय, मग आपली नवीन चूक करतो आपण आणि नवीन शिकत असतो. प्रत्येक वेळेस मग लहानपणापासून तसंच नवीन नवीन मोठं झाल्यावर मोठ्या मोठ्या चुका करून परत शिकत असतो. येस. चाहे कोई चीज कितनी ही बुरी क्यों न दिख रही हो, कृतज्ञ होने के लिए बहुत सी चीजें हमेशा हमेशा रहती है।
जब आप किसी गलती में कृतज्ञ होने के लिए अधिक से अधिक चीजों की तलाश करने लगते हैं, तो आप जादू से उस गलती को वरदान में रूपांतरित कर देते हैं। गलतियां अधिक गलतियों को आकर्षित करती हैं और वरदान अधिक वरदानों को आकर्षित करते हैं। आप किसे अधिक पसंद करोगे? Yes. मग आता आपल्याला असं वाटतंय की कुठलीही गोष्ट जी आहे की नाही ती गोष्ट माझ्यासोबत ती तेव्हाची घडली ती वाईट झाली किंवा ती गोष्ट ती तशी नव्हती व्हायला पाहिजे किंवा चुकीची आहे. कदाचित ती गोष्ट तेव्हा झाली तिला आपण सोडलं पण त्याच्यामध्ये आपल्याला काय चांगलं मिळतं त्याचं जर आपलं वरदानामध्ये रूपांतर करायचं त्याला पलटी करून पण बघायचं. जसं आपण ग्लॅड गेम मागच्या बुक मध्ये पण शिकलो की त्याच्यापेक्षा अजून काही मोठं होऊ शकतं. मग आपण तुम्ही कशाला वरदानाला आकर्षित करताय तुम्हाला असं वाटतंय की त्याच्यावर रिग्रेट करताय ते महत्वाचं आहे ना. की चला ही चुका चुका आहे की त्या चुकांनाच तुम्ही आकर्षित होता. एक गोष्ट तुम्ही परत परत प्रोसेस मध्ये करताय जर तुम्ही त्यासाठी ग्रेटफुल आहात की चला जे झालं ते तर स्वीकार आहे. पुढच्या वेळेला मी असं नाही करणार. आपण म्हणायचो ना लहानपणी की नाही नाही आता माझं असं झालेलं आहे मी चूक नाही करणार. किंवा आपल्याला जर कोणी सांगितलं मराठी लिखाण काम असतं की हे असं नाही काढायचंय हा अक्षर असं नाही काढायचं आपल्याला जर ती चूक रेड मार्क करून दिला तो ना आपल्या टीचर अशा रेड मार्क करून आपल्याला कळायचं की हे आपलं चुकलेलं आहे. मग पुढच्या वेळेला आपण त्याच्यामध्ये परत सुधार करायचो दुसरी काहीतरी नवीन आपली चूक होऊन जायची. येस. आज अपनी एक गलती के बारे में सोचे जो आपने अपने जीवन में की हो। इससे कोई फर्क नहीं पड़ता कि वह बड़ी थी या छोटी, लेकिन उसे चुने। जिसके बारे में सोचने से आपको अब भी चोट पहुंचती है। शायद आप किसी करीबी व्यक्ति पर भड़क गए थे और इसके बाद वह संबंध फिर पहले जैसा नहीं रहा। शायद आपने किसी दूसरे व्यक्ति पर आंख मूंद कर विश्वास किया और उसने आपके साथ दगा किया। शायद आपने किसी को बचाने के लिए सफेद झूठ बोला और इसकी वजह से आपको मुश्किल स्थिति का सामना करना पड़ा। आपने किसी चीज के मामले में अधिक सस्ता विकल्प चुना और यह गलत हो गया और अंत में आपका बहुत खर्चा हो गया। आपने सोचा था कि आप किसी चीज के बारे में सही निर्णय ले रहे हैं, लेकिन पासा पूरी तरह से उल्टा पड़ गया। जब आप किसी गलती को जादू से वरदान में बदलने का चुनाव कर ले, तो कृतज्ञ होने के लिए चीजों की तलाश करें। आपकी मदद करने के लिए यहाँ 2 सवाल दिए जा रहे हैं जो आप खुद से पूछ सकते हैं। मैंने गलती से क्या सीखा? वे कौन सी अच्छी चीजें हैं जो गलती के फलस्वरूप सामने आई? मग आता आपल्याला आपले चुका आठवायच्या आहे. असं कुठे मी काय असं वाटतं की मी तिथे चूक केली नाही का मी असं नव्हतं बोलायला पाहिजे होतं त्या व्यक्तीला की मला हर्ट झाला. आता मला माझं पण खूप वेळेला असं वाटतं की नाही नाही आपण ना असं एकदम फडकन नाही बोलून टाकायला पाहिजे होतं. पण आता बोललं गेलं आपल्याकडनं किंवा आहे मनसोक्त किंवा आपल्या घरातला असेल कोणी आई असेल वडील असेल कदाचित आपण एखाद्या वेळेस असं बोललं असेल किंवा कधी आपण बोलतच नाही पण एखाद्या वेळेस आपण काही म्हटलं असेल की असं नाही की आपल्याला ते रिग्रेट होतं असं किंवा एखाद्या वेळेस मुलांना आपण लहानपणी कधीतरी मारलं एखादा हे केलं एखादीचा एक फटका मारला की आपल्याला ते रिग्रेट राहतं ना की अरे आपण असं नव्हतं करायला पाहिजे ते वाईट वाटतं किंवा त्यांना काय वाटेल. मग त्या मनात मग त्याच्या अपोजिटने विचार करायचा आपण की चला हे झालं तर झालं पण याच्यानंतर आपल्या मुलांना कसं वेळ द्यायचा आहे समजून सांगायचं त्याच्यात आपली काय चुकी होती किंवा आपण काय नाही लक्ष दिलं असं खूप छोट्या मोठ्या असं तर मग आपल्या चुका ज्या असतात ना ते आपल्याला असं वाटतं की त्याची तुमच्या घटना असेल लाईफ मध्ये ती चूक एक तुम्ही लिहून काढायची की ह्या ही माझी इथं मला चूक झाली मी इथं मला ऑप्शन होतं ना तिथे चॉईस होती पण मी हे न करता हे घेतलं. होतं ना असं बऱ्याच वेळेला. अरे त्या वेळेला मी म्हणजे भरपूर वेळेला मला असं व्हायचं एखादं सामान खरेदी केलं किंवा एखादा ड्रेसच घेतला आणि व्हायचा नंतर मग तो मला असं वाटायचं मी तो उगाचच घेतला विनाकारण मग ते स्टिच करून वगैरे सगळं आपण फिटिंग करून वगैरे आणतो आणि मग ते आपल्याला नंतर असं वाटतं वापस आणि त्यानंतर आपल्याला ते घालायला पण व्यवस्थित दिसत नाही असं वाटतं पे पण केले तिथं नाही का. मग दोन्ही गोष्टींना असं वाटतं मग ठीक आहे पुढच्या वेळेला आपण विचार करून चांगला वेळ देऊन कधी सणावाराच्या गडबडीमध्ये कपडे नाही घ्यायचे हे कळायला लागतं. निवांत जेव्हा असतं तेव्हा घ्यायचं 4 दुकानं बघायच्या म्हणजे हे आपल्याला मग कळायला लागतं. पुढच्या वेळेला आपण परत परत त्या गोष्टी करत नाही. आपल्याला सगळे अनुभव जे असतात ना आजूबाजूचे तर त्या वेळेला आपल्याला त्या आपल्या चुका होत असतात छोट्या मोठ्या. एकदा लहानपणी ते पुरणाचा स्वयंपाक वगैरे केला होता आईने आणि ते पुरणाचं जे असतं डाळीचं पाणी ते काढून ठेवलं होतं त्याच्यावर तर मी सगळं आवरावर कर मला ते वाटलं ते वेस्टेज मी ते फेकून दिलं होतं. मग तिने मला नंतर समजून सांगितलं की हे पाणी पण त्याच्या याच्यामध्ये टाकावं लागतं
सारमध्ये ते पण लागतं त्याला, मला नव्हतं माहिती ते. मग त्याच्यानंतर मग मी शिकले नाही का, नंतर आईला काहीतरी विचारून टाकायचं किंवा हे आहे का, हे कामाचं आहे का विचारून फेकायचं. मग ते पण किती महत्वाचं आहे ना, की आपण जर नाहीच आपल्याला कोणी सांगितलं तर कोण सांगणार आपल्याला की ते चुकतंय. मग आपल्या ज्या आपल्या आहेत ना, मग ते ज्या चुका होत्या आपल्याला त्या झाल्या त्या हे आहेत, आपल्याला ते त्याच्यावर हे करायचं आणि ते त्याच्यावर चांगलं चांगलं काय झालं ते झाल्यामुळे ते आपण हे करायचं. मला काय शिकायला मिळालं त्याच्यामध्ये, असं आपण विचार करायचा. येस. हर गलती के बारे में कृतज्ञ होने की सबसे अहम चीजें वे होती है जो आपने उससे सीखी। और गलती चाहे कोई भी हो, हमेशा बहुत सी ऐसी अच्छी चीजें भी होती है जो उसके फलस्वरूप हुई है और उन्होंने आपके भविष्य को बेहतर बनाया। इसके बारे में बहुत सावधानी से सोचे और देखिए कि क्या आप कृतज्ञ होने के लिए 10 वरदान खोज सकते हैं। आपके खोजे हुए प्रत्येक वरदान में जादुई शक्ति है। अपनी सूची कृतज्ञता जर्नल में लिख ले या कंप्यूटर पर टाइप कर ले। आइए पुलिस को द्वारा तेज गति से गाड़ी चलाते हुए पकड़े जाने का उदाहरण लेते हैं जिसमें आप पर जुर्माना हुआ। एक, मैं पुलिस वालों के प्रति कृतज्ञ हूँ कि वे मुझे अपने आप को चोट पहुंचाने से रोकना चाहते हैं क्योंकि वास्तव में वे ऐसा ही करने की कोशिश कर रहे थे। दो, मैं पुलिस के प्रति कृतज्ञ हूँ क्योंकि अगर ईमानदारी से सोचा जाए तो मैं उस वक्त दूसरी चीजों के बारे में सोच रहा था और मेरा ध्यान सड़क पर नहीं था। तीन, मैं पुलिस के प्रति कृतज्ञ हूँ क्योंकि ऐसे टायरों के साथ इतनी तेज गति का जोखिम लेना मूर्खतापूर्ण था जिन्हें बदलने की जरूरत थी। चार, मैं चेतावनी की घंटी बजाने के लिए पुलिस का कृतज्ञ हूँ। जुर्माना होने से मुझ पर असर पड़ा और इससे मैं भविष्य में अधिक सचेत रहूंगा तथा ज्यादा सावधानी से गाड़ी चलाऊंगा। पांच, मैं पुलिस के प्रति कृतज्ञ हूँ क्योंकि न जाने कैसे मेरे मन में यह अजीब विचार था कि मैं पकड़ में आए बिना और खुद को जोखिम में डाले बगैर तेज गाड़ी चला सकता हूँ। पुलिस की गंभीरता से मुझे यह बात समझ में आई कि मैं स्वयं और दूसरों को गंभीर खतरे में डाल रहा था। 6, मैं पुलिस के प्रति कृतज्ञ हूँ क्योंकि यदि मैं तेज गति से वाहन चलाने वाले दूसरे लोगों से अपने परिवार के सदस्यों के लिए उत्पन्न हो रहे जोखिम के बारे में सोचता हूँ तो मैं निश्चित रूप से चाहता हूँ कि पुलिस तेज गति से गाड़ी चलाने वालों को रोके। 7, मैं पुलिस वालों के प्रति सचमुच कृतज्ञ हूँ कि वे यह काम करते हैं ताकि सड़क पर हर व्यक्ति और परिवार की सुरक्षा सुनिश्चित हो सके। 8, मैं पुलिस वालों के प्रति कृतज्ञ हूँ। वे हर दिन दिल तोड़ने वाली स्थितियां देखते होंगे और वे तो बस मेरे तथा मेरे परिवार के जीवन की रक्षा करने की कोशिश कर रहे हैं। 9, मैं यह सुनिश्चित करने के लिए पुलिस के प्रति कृतज्ञ हूँ कि मैं सुरक्षित घर पहुंच जाऊं और हर बार की तरह अपने घर का दरवाजा खोलते ही अपने परिवार से वैसे ही मिलूं जैसे हमेशा मिलता हूँ। 10, मैं पुलिस के प्रति उन सभी संभावित परिणामों के कारण कृतज्ञ हूँ जो मुझे तेज गति से गाड़ी चलाने से रोक सकते थे। पुलिस द्वारा पकड़े जाना सबसे कम हानिकारक परिणाम था और यह मेरे जीवन का सबसे बड़ा वरदान हो सकता है। मैं आपसे प्रबल आग्रह करती हूँ कि आपने अपने जीवन में जो भी गलतियां की है, जिनके बारे में आप अब भी बुरा महसूस करते हैं, उन्हें याद करें और समय लगाकर इस बेहतरीन तथा जादुई अभ्यास को पूरा करें। इस बारे में सोचे। एक गलती में कई वरदान देने की शक्ति है। इस तरह के लाभ भला किस दूसरी चीज से मिल सकते हैं? येस. मग आता इथे एक उदाहरण सांगितलंय, जसं आपण आपल्या आयुष्यातले उदाहरण घ्यायचे किंवा आपल्या जे असं वाटलं. पण इथे काय होतं, व्यक्तीला पोलिसांनी पकडलं आणि त्याला फाईन लावलं, की तुला हे पेमेंट करावं लागेल, फाईन लावलं.
कारण तो गाडी जोरात चालत होता. तिथं परत तो रूल होता त्या याच्यामध्ये की 40च्या वर नाही पाहिजे स्पीड, तिथं त्याने जोरात चालली मग चलन. मग त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी काढल्या की हे जरी पोलिसांनी चलन लावलं की पोलिसासाठी आपण का कृतज्ञ राहायला पाहिजे. त्या गाडीचे टायर पण व्यवस्थित नव्हते तरी एवढ्या स्पीडने चालत होता. तिथे रस्ता पुढे ट्रॅफिक होतं किंवा जोरात तिथं मोठे मोठे वाहनं होते, हायवेवर गाडी होती. पोलिसांनी थांबवलं म्हणून बरं झालं की पोलीस खरंच आपली सुरक्षा तर करतात. ते रोडवर आहे कारण जे होतं ते आपल्यासाठी, भरपूर वेळेस म्हणतात ना आपण, जे होतं ते आपल्यासाठी चांगलंच होतं असं बऱ्याच वेळेस. मग हे सगळे एक एक शोधून काढले त्यांनी की अरे मला हे कारणासाठी मी तर थँक्यू आहे की मला पोलिसांनी थांबवलं म्हणून बरं झालं. कदाचित एवढ्या स्पीडमध्ये गाडी आहे तर गाडीला पण काही टायर फुटू शकतात, काही पुढे होऊ शकत होतं, पुढे ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्यांनी मला सांगितलं किंवा फाईन लावला, समजावून पण सांगितलं ज्यासाठी आहे की गाडी नाही चालवली पाहिजे. चुकी तर आपलीच आहे, गाडी ह्या स्पीडने चालवायला पाहिजे. भरपूर वेळेला आपण म्हणतो ना चुकी माझी आहे, अशी भरपूर आपण उदाहरणही बघतो. अशा काही ज्या घटना होतात की म्हणतात ना जसं जोशमध्ये गोष्ट त्या स्पीडमध्ये किंवा त्या याच्यामध्ये नाही चालवायला पाहिजे गाडी. मग या सगळ्या गोष्टी त्या एका चुकामधून एवढ्या 10 गोष्टी निघतात. मग आपल्याला काय करायचं, आपली चूक एक ठेवायची, एक लक्ष आणायची आणि त्याच्यामध्ये अशा 10 गोष्टी लिहून काढायच्या की ते मी केली ना, मला असं वाटतं की मी तर चूक झालं, माझा हा निर्णय तर चुकीचा झाला, मी असं नव्हतं करायला पाहिजे. जर ज्याचा आपल्याला रिग्रेट आहे, जे आज पण आपण त्या आतमध्ये त्याच्या आपल्याला पेन होत राहतं की नाही नाही मी हे नव्हतं करायला पाहिजे, मी असंच करायला पाहिजे होतं. जे काही आहे ते मला कॉलेजला सायन्सच घ्यायला पाहिजे होतं, मी आर्ट्स का बरं घेतलं, मी आर्ट्सला का बरं गेले, त्यावेळेला सायन्सच घ्यायला. भरपूर लोक असे विचार करतात ना की नाही त्यावेळेला पैसे नव्हतं, मला MBBS जायचं होतं, ते माझ्याकडनं करून झालं. मग हे सगळे रिग्रेट आहे ना, मग त्याच्या अपोजिट वर ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहून काढायच्या जेणेकरून त्याच्यासोबत आपल्याला चांगलं चांगलं काय झालं हे आपण बघायचं. येस. जादुई अभ्यास क्रमांक 26। जादू से अपनी गलतियों को वरदान में बदले। एक, अपनी नियामतें गिने। 10 नियामतों की सूची बनाए, लिखे कि आप क्यों कृतज्ञ है। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करे। 2, किसी एक गलती को चुने जो आपने अपने जीवन में की है। 3, उस गलती के फलस्वरूप कुल 10 वरदान खोजे जिनके लिए आप कृतज्ञ हो सकते हैं, उन्हें लिख ले। 4, वरदान खोजने में अपनी मदद करने के लिए आप खुद से ये सवाल पूछ सकते हैं, मैंने गलती से क्या सीखा और वे कौन सी अच्छी चीजें हैं जो गलती के फलस्वरूप उत्पन्न हुई। 5, आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। आपण बघतो की आता आपण आज शिकलोय की आपल्या चुका ज्या आहेत त्याला ब्लेसिंग बनवायच्या, त्या चुकांना आपल्याला वरदान बनायचंय. की आपले 10 नियम आहेत ते आपल्याला रोज लिहायचे. रोजच्या चॅप्टर मध्ये हे कॉमन लिहिलेलं आहे की तुम्हाला 10 तुमचे वरदान तुम्हाला लिहायचे. कारण हा एक तुमचा प्रोसेसचा अभ्यास आहे की तुम्हाला आपल्याला कमतरता जाणून द्यायची नाही की आपल्याकडे सगळे वरदानच वरदान आहे. मग आता मागच्या मॅजिक बुक मध्ये आपण एखादी चुकी दुसरी घेतली असेल तर आता ह्या याच्यात परत आपण दुसरी शोधायची, काय मला असं वाटतं ती चूक आहे. मग ती चूक आपण करायची की हा मला मान्य आहे ही माझ्याकडनं चूक झाली, मी कबूल करते की ही माझ्यामुळेच झाली, इतरांमुळे नाही. आणि मग त्याच्यामध्ये काय काय चांगलं झालं आपण ते शोधायचं आहे ना. मग चांगलं काय काय आहे त्याच्यामध्ये, हा एखाद्याला नोकरी नसली किंवा एखाद्याचं काही हे झालं असेल तर आता सध्या काय काय चांगलं आहे ते शोधायचंय. आणि मला याच्यातून काय शिकायला मिळालंय, काय फळ मिळालंय की याच्या पुढे मी तशी चुकी किंवा तशी सिच्युएशन नाही येऊ देणार माझ्या आयुष्यामध्ये. मग भरपूर आपल्याला असं वाटतं एखाद्याला काहीतरी हेल्थ चॅलेंजेस येतात अचानकच नाही का, हार्ट अटॅक येऊन जातो किंवा काय, तर मग त्यांनी कधी स्वतःवर लक्ष दिलंय का, स्वतःला वेळ दिलाय का, स्वतःला खुश ठेवलंय का, एक्सरसाइज केली का. मग हे सगळ्याचा कुठेतरी आपल्या याचा परिणाम आपण सगळ्या गोष्टी होतो कुठेतरी. मग हे सगळ्या गोष्टी शोधून जे तुम्हाला असं वाटतंय की मला इथे या चुकासाठी काम करायचंय ते आपण ह्या चॅप्टर मध्ये करायचं जेणेकरून आपल्याला चूक चूक वाटणार नाही, ते आपल्याला वरदानच वाटायला लागेल. आणि आपला जो जादूचा रॉक आहे तो घेऊन रोज रात्री प्रॅक्टिस करायला विसरायचं नाही की आपल्याला दिवसभरात काय काय चांगलं झालं, काय काय आजच्या दिवसाने ब्लेस काय काय दिले आपल्याला. आज खायला मिळालं, प्यायला मिळालं, मुलांशी बोलायला मिळालं, वेळ मिळाला, सगळ्या काही त्याच्यात चांगल्या चांगल्या गोष्टी शोधायच्या आणि त्याला थँक्यू म्हणत त्याच प्रोसेसमध्ये आपल्याला झोपायचंय रात्रीच्या, जेणेकरून आपल्या सुरुवात आणि शेवट आपल्याला ग्रॅटिट्यूडनेच करायचं. सकाळचा जो सुरुवात आहे आणि जो शेवट आहे आपल्या याचा, की जेणेकरून दोन्ही प्रोसेस मध्ये आपल्याला ग्रेटफुल राहिलं पाहिजे. सगळ्यांना समजलं? तुम्हाला आठवलं पण असेल की चला मला ह्या चुका आहे किंवा माझ्या ह्या चुका आहेत, तर मग त्या
गोष्टी आठवायच्या. मागच्या वेळेला मी लिहून काढलं होतं, 2 वेळा